ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अंबादास दानवेंकडून पैशांचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका। व्हिडिओमधील आमदार कोण, पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत, दानवेंचा सवाल। अंबादास दानवेंनी पूर्ण व्हिडिओ दाखवावा, या संदर्भात मी कायदेशीर कारवाई करणार, महेंद्र दळवी आक्रमक। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1.5 तास चर्चा। मुंबई ठाण्यात एकत्र लढण्यासंदर्भातही चर्चा। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, नागपुरातील सेनेच्या बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाहीयेत, आमदारांचा बैठकीत सुरू। महापालिका निवडणुका सोमवार किंवा मंगळवारी तारीख जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची ही शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर, अजितदादा एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कल्याणमध्येही भाजप शिवसेना आमने सामने, शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही। शिवसेनेच्या अरविंद मोरेंचा भाजपला इशारा, तर आडवे आलात तर जशास तसं उत्तर देऊ, भाजपच्या वरुण पाटलांचा पलटवार। 2.5 वर्षांनंतर मी मंत्री होणार, तसा मला शब्द दिलाय, धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। सुपारी प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस आणि अजितदादांचे पाय धरले। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेंचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपात घेण्यात काय अर्थ? शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाहीये, विजय वडेट्टीवार यांची रोखठोक भूमिका। काँग्रेस आंदोलन उभारणार, तर वेगळ्या विदर्भावर काम सुरू, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता हरपला। हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या बैठकीमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर चर्चा। हापूसच्या GI मानांकनावर सरकार ठाम भूमिका घेईल, कृषी मंत्र्यांचं आश्वासन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार, आरोप निश्चितही नाही। 1 वर्षानंतर देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे मोठी खळबळ, तर रेव्हो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर प्रवीण बन्सल यांनी मागितली जाहीर माफी। पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार, जिल्हा प्रशासन चर्चा करणार। जमिनीचा मोबदला किती द्यायचा यावर प्राथमिक चर्चा होणार। मुंबईतील म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू, अधिनियमाचा लाभ दिल्यानंतर पुनर्विकासाला गती। पुणे विमानतळावरील इंडिगो कंपनीचं पार्किंग बे हलवलं, इंडिगोचे 10 पार्किंग बे आता इतर विमानांना उपलब्ध। मुंबईसह राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा, उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानं मुंबईसह राज्यातील किमान तापमानात मोठी घट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।